मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, अजूनही एक आरोपी फरारच. धनंजय मुंडेंचा राजीनामा अजूनही का झाला नाही? अंजली दमानियांचा एक्स पोस्टच्या माध्यमातून सवाल. मुंडेंच्या विरोधातील पुरावे केंद्रीय संस्थांना पाठवल्याची माहिती. देशमुखांच्या हत्येप्रकरणी 2 महिन्यामधल्या तपासावरती आमदार सुरेश धस समाधानी. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आपली नाही तर त्यांच्याच पक्षाच्या लोकांची असल्याचा दावा. मुंडेंना बॉडीगार्ड न घेता गावात एकटं फिरण्याचं आव्हान. सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीमधल्या मृत्यू प्रकरणी एका अधिकाऱ्यासह 3 पोलीस निलंबित. परभणीमधून मुंबईला निघालेल्या लॉंग मार्चला परभणी पालकमंत्री बोर्डीकरांची माहिती. आंदोलकांचा लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित. राजन साळवी यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतला पक्षप्रवेश ठरला. 13 तारखेला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करणार. मुंबई महानगरपालिकेसाठी राज ठाकरे ॲक्शन मोडवर. शिवतीर्थावरती बोलावली मनसेच्या नेत्यांची बैठक. राज्यस्तरीय मेळाव्याच्या नंतर नेत्यांच्या बैठकीमध्ये पालिकेसाठी काय रणनीती ठरणार याचीही उत्सुकता. चंद्रपूरच्या दिंडोरा बॅरेज प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा 18वा दिवस. पूर्व विदर्भामधील शेकडो शेतकरी आंदोलनात. 20 वर्ष प्रकल्प सुरूच न झाल्यामुळे नव्या भूसंपादन कायद्यानुसार मोबदल्याची मागणी. वाढते सायबर फ्रॉड रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून महत्त्वाचा निर्णय. बँकांना वेब ॲड्रेस बदलण्याचे निर्देश. बँक वेबसाईटसाठी bank.in डोमेन अनिवार्य, तर फायनान्स कंपन्यांना करावा लागणार fin.in या डोमेनचा वापर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.